अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अखेरीस आनंदाची अपडेट असणार आहे. कारण मे महिन्याच्या हप्ता वितरणासंदर्भात 26 तारखेला नोटिफिकेशन आली होती व या नोटिफिकेशनद्वारे आपण सांगितलं होतं की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे व तसंच झालेलं आहे. SAS.maha-it.org ही जी वेबसाईट आहे त्यावरती नोटिफिकेशन आली होती, परंतु यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचं मेन्शन केलं होतं. आपण सांगितलं होतं की ही पूर्णपणे नोटिफिकेशन काही तांत्रिक कारणामुळे चुकलेली आहे, परंतु निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे व सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 28 मे 2026 पासून संध्याकाळपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे जे पात्र लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. आता कोणत्या महिन्याचे, तर मे महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत. तुमच्या खात्यात देखील हे पैसे जमा झाले का नाही नक्कीच खाते तपासा, मेसेज आले आहेत का तपासा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे नक्कीच कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्व लाभार्थ्यांना सुद्धा कळेल की पैशांचं वितरण अखेरीस सुरू झालेलं आहे. निराधार योजनेचे सर्व लाभार्थी म्हणजे जे वृद्ध आहेत किंवा विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे किंवा श्रावणबाळ योजनेचे, निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये जमा होत आहेत. दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये मेचा हप्ता काही दिवसांपूर्वीच म्हणजे 15 दिवसांपूर्वी जमा होण्यास सुरुवात झाली होती, म्हणजे 2,500 रुपये जमा झालेले आहे. परंतु हे 1,500 रुपये आता सध्या मे महिन्याचे फक्त निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्राला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.